क्रिया कोणती होणार? बरोबर आहे. काय क्रिया होणार? त्याच्याकडे काही मेंढ्या होत्या, त्यातल्या त्याने 34 मेंढ्या विकल्या. 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. अशी मांडली. त्याच्याकडे काही मेंढ्या होत्या, त्यातल्या 34 विकल्या, म्हणजे 34 कमी होतील म्हणजे वजाबाकी होईल. आणि नंतर किती शिल्लक राहिल्या? 176, म्हणजे बरोबर शिल्लक राहिल्या 176. आता हे झालं समीकरण. ठीक आहे, बरोबर लिहिलंय का मी? जी संख्या माहित नाही त्याच्याऐवजी अक्षर वापरलं, विकल्या म्हणून वजा केले 34, बरोबर राहिलं 176. संपलं का उदाहरण इथे? नाही. आता याची उकल शोधायची आपल्याला, x ची किंमत शोधायची. शेवटी काय म्हटलंय? तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या, हे किती, हे आपल्याला उत्तर शोधायचं. थोडा तिकडे सर. x वजा 34 बरोबर 176, जसंच्या तसं लिहिलं मी. आता इथे वजा बाकीचं चिन्ह आहे. किती वजा केले x मधून? 34 बरोबर 176. ज्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येतं त्या ठिकाणी दोन बाजू तयार होतात, ही डावी बाजू आणि उजवी बाजू, मध्ये बरोबरचं चिन्ह. आता इथे वजा 34 केले, मग इथे फक्त x शिल्लक राहण्यासाठी कोणती क्रिया करणार आहे आपण? आता इथे x फक्त शिल्लक राहण्यासाठी कोणती क्रिया करणार? हा सांगायचंय. x वजा 34 पुढे बेरीज किती मिळवणार? हा किती? 34. ही झाली डावी बाजू. आता बरोबरचं चिन्ह. उजवी बाजू काय आहे? 176. त्याच्यात किती मिळवणार? 34. लक्षात ठेवायचंय, डाव्या बाजूला जी काही क्रिया केली तीच क्रिया उजव्या बाजूला करायची आहे. आता वजा 34 अधिक 34 गेले, किती राहतील शिल्लक? शिल्लक किती राहतील? 34 च्या जागेवर किती शिल्लक राहतील? 1 राहील. 1 राहील म्हणजे काय? x. आता बरोबरचं चिन्ह, ही संख्या गेली, ही संख्या गेली, इथला x इथे घेतला, हे बरोबरचं